मंडळी. तर भरपूर सगळ्यांचं विचारणं होतं आणि कमेंट येत होत्या की ताई तुम्ही हे जो मुरघास केलेला आहे तर याचे फायदे सांगा आणि तुम्ही कशाचा मुरघास करता व कुठल्या प्रकारचा करता. मुरघासामध्ये तसे तर खूप प्रकार केले जाते, पण आमच्या गोठ्यामध्ये हा जो मकाचा मुरघास आहे तर आम्ही मकाचा मुरघास करतो. आणि मकाचा मुरघास जो आहे तो गायींसाठी एकदम पोषक चारा आहे, जो आपण उन्हाळ्यामध्ये साठवून ठेवू शकतो, जेणेकरून आपल्या गोठ्यात कमतरता भासू नये चाऱ्याची, याच्यासाठी मुरघास करून ठेवला जातो. आणि मुरघास ही अशी गोष्ट आहे की ही गायींची तब्येत पण एकदम छान ठेवते आणि दूध उत्पादन देखील वाढवते. तुम्ही सांगा आपल्या मंडळींना मुरघासाविषयी थोडीशी माहिती. नमस्कार मंडळी. तर हा जो खड्डा आहे साधारण 135 ते 40 टन माल आहे. याच्यासाठी 6 एकर मका तोडली होती. सरासरी मका 20 ते 25 टन निघली होती. आणि मुरघास देण्याचा फायदा म्हणजे याच्यातून जे 6 एकरात जे धान्य होणार होतं, साधारण 6 एकरात याला 150 पोती धान्य होणार होतं. तर मुरघास केल्यामुळे हे पूर्ण जे धान्य आहे हे मुरघासामध्ये क्रश झालेलं आहे या चाऱ्यामध्ये. त्याच्यामुळे याची गुणवत्ता वाढलेली आहे. आणि मुरघास आपण गाईला दिल्यानंतर गाईचं दूध पण वाढतं, फॅट वाढते, पचनशक्ती पण वाढते आणि महत्त्वाचं म्हणजे गाईचं आरोग्य सुधारतं. आणि आहे तो चारा 12 महिने एकसारखा चारा मिळाल्यामुळं दुधात पण आपल्याला दूध टिकून राहतं. आणि मुरघास करताना काय करायला पाहिजे मित्रांनो, तर मुरघास करताना कुठल्याही कंपनीचं त्याला कल्चर वापरा. मुरघास जो निघायला पाहिजे ना, एकदम असा बर्फावानी थंड निघायला पाहिजे. मुरघास गरम निघायला नको. त्याच्यात मकाचं प्रमाण भरपूर हवं. कंस काढलेल्या मकाचा मुरघास करणं योग्य नाही आणि तो गुरांना घालणंही योग्य नाही. तेव्हा चांगल्या कंसातील मकाचा, चिकातील मकाचा मुरघास करायला पाहिजे. आणि मकाच्या मुरघासाला जोड म्हणून तुम्ही गव्हाचा भुस्सा किंवा अजून काय तुमच्याकडे अवेलेबल असेल ते जर वापरलं तर तुमचं दूध पण चांगलं निघतंय. थोडंसं मुरघासावर खर्च जरी होत असला आपला, साधारण आज 4 रुपये 4.5 रुपये किलोनं मुरघास आपल्याला बंकर पॅक होते. पण वर्षभरासाठी आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही, रोज वेळा कोयता बघण्याची गरज नाही. आणि जेणेकरून आपला जो धंदा आहे दूधधंदा, त्याच्यात दुधाची रेट जे आहे थोडेफार अपडेट थोडेफार खालीवर झाली तरी आपल्याला कुठलीही अडचण येत नाही. आपल्याकडे दुधाची रेट तर आपल्या हातात नाही, पण 12 महिन्याचा पोषक चारा देऊन, योग्य पाणी, स्वच्छ पाणी देऊन गाईंना 12 महिने दूध कसं टिकवता येईल ॲव्हरेजवर लक्ष द्यायला हवं. आणि जर आज आपल्याला दूध टिकवायचं असेल तर आपल्याला योग्य चाऱ्याचं नियोजन करायला पाहिजे. आपण फक्त आज म्हणतोय ब्रिडिंगवर, मुरघासावर, प्रत्येक गोष्टीवर काम करतोय का, या बारीक बारीक गोष्टी आपण बघायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पहिला चारा. चाऱ्याचं नियोजन कसं करायला पाहिजे. आपण पहिल्यांदा आपल्याकडे कमीत कमी 80 ते 90 दिवसाचा चारा हा स्टॉकला हवा. आपल्याकडे जर साधारण 40 गायी असतील तर आपल्याकडे कमीत कमी एक 90-100 टन चारा हा शिल्लक असावा कायम. आणि मुरघास जर दिला तुम्ही तर मुरघासाचे अनेक फायदे आहेत, ज्याच्यामुळे आपल्याला गाय लागण्यासाठी मदत होती. वेतात जास्तीत जास्त दूध मिळतं, क्वालिटी मिळते, एकसारखी क्वालिटी मिळते. आणि आपल्याला रोज शेतात जाऊन चारा आणण्याची गरज नाही. जिथे तुम्ही 10 जनावरं शेतातून चारा आणून बैलाच्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने चारा आणून सांभाळू शकता, तिथे तुम्ही हा चारा स्टोरेज झाल्यामुळे 25 जनावरं सांभाळू शकता. म्हणजे तुमचं उत्पादनही वाढतं आणि तुमचा खर्च जरी थोडासा जास्त होत असला मुरघासावर, जरी आपल्याला 4-4.5 रुपये किलोनं हा मुरघास पडत असला तरी या मुरघासाची ताकद आहे. म्हणजे साधारण ह्या मकामध्ये, ह्या प्लॉटमध्ये 150 पोती मका होणार होती. ती क्रश होऊन गायांना हळूहळू साधारण 1 टन चारा घालतो आपण रोज आपल्या गायींना याच्यातला हा मुरघास. तर 1 टनामध्ये कमीत कमी रोज 1 पोतं तरी मका जात असेल याच्यातून. म्हणजे आपला फीडचा खर्च पण कमी होतो 1 किलोचा. असं नियोजन करून सर्व शेतकऱ्यांनी जसं ब्रीडिंगवर आणि फिडिंगवर आणि मुरघासावर काम करायला पाहिजे. धन्यवाद. तर मंडळी, यांनी जसं सांगितलं की हा जो मुरघास आहे तर हा थंड निघला पाहिजे. तर थंड निघण्याचे एक कारण आहे, आता सध्या उष्णता खूप आहे
आणि उन्हाळा आणि उष्णता असल्यामुळे जो मुरघास आपला उष्ण निघतो, तर ज्या लागलेल्या गायी आहेत आणि त्यांना हा उष्ण मुरघास देणं योग्य नाही, त्यामुळे हा थंडगार असा मुरघास कल्चर वगैरे मारल्यानंतर निघतो आणि याचा छान असा उपयोग आहे. तर मंडळी, तुम्हाला आमची ही छोटीशी माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.